मी आलोय काकासोबत. काका, मला एक प्रश्न विचारायचा आहे की फायनान्सबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? अमीर माणूस अमीर काय आणि गरीब माणूस गरीब काय? आमिर माणूस गुंतवणूक करतो, गुंतवणूक. गरीब माणूस गुंतवणूकच नाही करत, रोजंदारीवर काम करतो. मग गरीब माणूस श्रीमंत कसा व्हायचा? आमिर माणूस पैसेच गुंतवतो ना कुठल्या बी गुंतवणुकीसाठी. हा हा. समजा बिझनेस, शेती, हम्म. शेतीमध्ये डाळिंब, केळी, फळबागावर पैसे गुंतवतो. गरिबीतनंच वर येतो. पण काही लोक पैशाची गुंतवणूक शेतीवर करत नाहीत ना. भारत हा 80% शेतीप्रधान, कृषीप्रधान देश आहे. तर त्या दृष्टिकोनाने आणखीन पण शेतीच्या, फळबागाच्या बाबतीत गेलं तर भारत देश आणखीन पण खूप मागास आहे. अच्छा. आणि एक आपल्या घरामधून हे शिकवलं जातं नाही, चार लोक काय विचार करतील. जो गरीब पोरगा असेल त्याला पहिल्यांदा पुश करायचं सोडून त्याला फक्त असं बोललं जातं की 4 लोक काय विचार करतील. 4 लोक म्हणण्याऐवजी 400 लोकांनी जी पण काय म्हणायचंय त्याला काही का बोलणार, त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्याच्यात ज्या दृष्टिकोनातून त्याची तयारी, बिझनेस, शेती किंवा इतर दुसरा कुठला, तर त्यांनी स्वतःने झोकून देणे. 400 लोक म्हणतील, 4 लोक म्हणतील, 10 लोक म्हणतील, उद्या 1000 लोक म्हणतील. आता अशीच की काही लोक म्हणत होती की अभिजित दिपके काय करणार आहे, करून तर दाखवलं ना. दाखवलं. ज्वलंत जळजळीत उदाहरण आहे. ते आपले पार्टीने काय केले, त्यांचे मम्मी पप्पाच म्हणतात त्यांना, दुसरे कोण म्हणत नाहीत. काय म्हणतात? 4 लोक काय विचार करतील, कशाला बिझनेस उघडतंय, जॉब करणं. त्यांनी शिक्षण ह्याच्यासाठी नव्हतं दिलं त्याला की लोकांसाठी काम करल. अभिजित दिपके साहेबाच्या घरच्यांनी शिक्षण दिलं की तो स्वतःच्या घरासाठी काहीतरी करल. पण त्यांनी स्वतःच्या घराचा नाही विचार केला. स्वतः आईबापांनी त्याला घर बांधून ठेवलं. त्याला घर बांधायची गरज नाही, घर भरायची गरज नाही. त्यासाठी त्याला वाटलं की जनतेसाठी आपण काहीतरी करू. त्याने करून दाखवलं. त्यांनी जनतेसाठी करून दाखवलं. बरोबर आहे. पैसा खोऱ्याने वडला असतात, त्या वडायचा म्हणलं पैशाची अपेक्षा नाही. ते माणुसकी, शिक्षण, सामाजिक चळवळीतलं, आणखीन आर्थिक क्षेत्रातलं, या पेपरफुटीच्या संदर्भातले पेपरफुटी, असं जर चालत आलं तर तुम्ही जे मगाशी म्हणले की गरीब पोरगा गरीब करा, तू श्रीमंत होत जातो. असे पेपर फुटले, श्रीमंतांनी एकत घेतले तर मग श्रीमंतच. आता जसं आपण बघत चाललोय ते गुन्हेगारी खूप वाढत चालले आणि न्याय पण पैशावाल्याच्याच ह्याच्याकडून आहे. की बातम्यावर दाखवतात की सगळं बरोबर चाललंय पण सगळं पैशावरच चाललंय. तर त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही, न्यायव्यवस्था हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान लिहून ठेवलंय ना, त्यानुसारच न्यायव्यवस्था चालती. कुठलाही जज झाला, सुप्रीम कोर्ट झालं, हायकोर्ट झालं, परत तालुका स्तरावरील, जिल्हा स्तरावरील, न्याय ही सगळ्याला समान आहे. न्यायच्या काचाट्यात कोण सुटत नाही ना, गरीब सुटत ना आमिर सुटत. तुम्ही बघितलं असेल, मग संजय दत्त 2 दिवसात सुटला असताना 3.5 वर्ष का सजा भोगली. ते बाबा रूम येरवाडा जेलमध्ये नाव दिले बाबा रूम. संजय दत्तने मग परत एक ब्राकसाठी LED स्क्रीन दिलेला आहे. संजय दत्तने सजा भोगली ना. आमिर नव्हता संजय दत्त, होता ना, पण नाव आलं, गुन्हे दाखल झाले, त्या गुन्ह्यानुसार त्याला सजा भेटली, त्याने तेवढी सजा पूर्ण केली ना. ते आमिर आहे की आमिर नाही ना? बरोबर आहे. असं तुम्हाला वाटतं की ते आमिर नाही आहे ना? त्यांची सगळी व्यवस्था. त्याचा बाप खासदार सुनील दत्त क्रीडा मंत्री होते भारत देशाचे. मी स्वतः सुनील दत्तला मी 14 वर्षाचा असताना भेटलो, माड्यात आलते एका कार्यक्रमासाठी. तर मी स्टेजवर जाऊन भेटलो त्या सुनील दत्तला. अच्छा. सुटले, त्याची बहीण खासदार होती प्रिया दत्त. ती सुटला असताना न्यायव्यवस्था अशी कुणाच्या बाजूने नाही ना, सरकारच्या बाजूने. सरकार न्यायव्यवस्था स्थापन करतं हे नाही. न्यायव्यवस्था हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच स्थापन केलेली. स्थापन केलेली म्हणण्यापेक्षा न्यायव्यवस्थेची अंमलबजावणी सरकारने करायची असती, आणि सरकारने जर नाही केली तर मग ती सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती हे बघून मग सरकार निवडून देणारी जनता आहे. जनतेचे सेवक आहेत खासदार, आमदार. नौकर नाहीत, नौकर आहेत कोणाचे? जनतेचे.
जनताच खऱ्या अर्थाने सरकार बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवली. न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था ही खोटी नाही, न्यायव्यवस्था ही पैसेवाल्याकडे नाही आणि आमिरकडे बी नाही. न्यायव्यवस्था ही पुराव्या अभावीच किंवा पुराव्याच्या सबूतनुसार सगळे गुन्हेगार. तर आपण होतो का न्यायव्यवस्थेच्या ह्याच्यात, तर अजून असं का होतं की मग जे रेपेस्ट असतो तो बाहेर असतो? नीट विचारा तुम्ही. म्हणजे ज्यांनी रेप केलाय त्यांना सजा होत नाही, असं कोण म्हणलं की ते बेलवर बाहेर असतात? बेल ही प्रत्येक गुन्हेगाराला कोर्ट बेल देतोच, त्याच्या गुन्ह्याचं स्वरूप बघतो. बेलवर बाहेर आला म्हणजे त्याची सजा कमी झाली नाही. अच्छा. खटला उभा राहतो, खटला उभा राहिल्याच्या नंतर तारखा पडतात. खटला नंतर जी फायनल जी रिझल्ट येतो त्या फायनल रिझल्टनुसार ते कशाचं आहे, म्हणजे कुठल्या संदर्भात आहे, 377 आहे का 376 आहे का जबरदस्ती, त्या कलमानुसार त्याला पोटकलम ही सगळे कलम लागून त्याला बेल दिला जातो. जर स्वरूप तसं नसेल तर पास्कोचं जर असेल तर पास्कोमध्ये बेल बी आहे नाही, पास्कोला बेल आहे बी नाही. कोण सांगितलं तुम्हाला पास्कोला बिना बेल आहे? पास्कोला बेल नाही आहे. अच्छा. हे डायरेक्ट आता बघितलं असेल तो भीमराव कांबळे नसरापूरची त्या मुलीवर जे अत्याचार त्यांनी केला आणि ते पुरावे लपवण्यासाठी मग ते कोर्टात दह्या मोकलून रडत होता ना. काय 27 का 56 दिवसात तर त्यांनी पार त्याची गेम वाजवून लावला जेलला. त्याला का बेल नाही दिली? बेल ही गुन्हेगारीचं स्वरूप बघून. जर रिलेशनशिपमध्ये मुली राहतात, रिलेशनशिपमध्ये राहतात तर परत त्यांच्यातनं काहीतरी थोडा गोंधळ उडला की परत म्हणते ते रेप झाला, मग त्याला कोर्ट गृहीत धरत नाही. रेप लॉजवर होत नाही शेट, अजिबात नाही. बरोबर आहे. त्याला मग कोर्ट बघतं ना कुठलं काय, सगळे पुरावे पोलीस व्यवस्थेला मागतं ना कसं झालं काय, सगळं सादर करतात. त्याच्यानंतर ठरतं. एखाद्या लॉजवर गेले तिथं बलात्कार झाला, एका शक्य आहे का? ते मे बी नाही ना मानत. मग एखाद्याला अडचणीत जर आणायचं असेल तर गुन्हे दाखल काय बी करू शकताय ना. अच्छा. त्याला होती ना बेल. बरोबर आहे. लगेच बेल होती, 3 महिन्यात बी त्याला बेल होती. कोर्टाला माहित असते खोटं नाटक आहे. त्याच्यानंतर सगळी पडताळणी करून ऑपोजिट वाल्याला बी सजा होती ना. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की कोण सुटत नाही? कोण नाही सुटत. तर अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आता पुढच्या 5 वर्षात तुम्हाला काय वाटतंय की सिच्युएशन कशी राहणार आहे? कशी डेव्हलपमेंट हे केंद्र सरकारचा, प्रत्येक राज्याच्या शासनाचा. काका पाऊस पडतो तुम्हाला ओके तर आहे ना? त्या प्रत्येक गोष्टीचा संकल्प सरकार किती राबवतं, डेव्हलपमेंट काय करायची. नॅनोचा प्रोजेक्ट गुजरातला नेला, सानंदला नेला, तर नॅनोवाले आज करोडोच्या प्रॉफिटमध्ये आहेत गुजरातवाले. जी कुठल्या राज्याने प्रोजेक्ट नाही स्वीकारला, अच्छा, ती गुजरातने नेलं आणि परत आता बाकीचीच म्हणतात गुजरात जास्त श्रीमंत झालं. पाठवलं कोणी? बाकीच्यानी. पश्चिम बंगालमध्ये नॅनो आलता, ममता बॅनर्जीनं आंदोलन उभा केलं, ती प्रोजेक्ट गुजरातला गेला, त्यांना प्रॉफिट झालं. अनेक उद्योग धंद्याची अंमलबजावणी गुजरात सरकारने केली, मग त्याच्यामुळे गुजरात प्रगतीपथावर आहे. गुजरात काय भाजपमुळे किंवा एका पक्षामुळे गुजरात नाही. आज भाजपचं प्रत्येक राज्यात सरकार आहे. प्रत्येक राज्य तसं नाही की ह्याच्या अगोदर गुजरातमध्ये भाजपचंच सरकार होतं आणि बाकी काँग्रेसचं राज्य होतं. काही ठिकाणी काँग्रेसच्या मित्र पक्षांचं राज्य होतं. ते लोक त्यांची संकल्पना स्वीकारत नव्हती, मग ते गुजरात घ्यायचं. त्यावेळेस 2004 पासून नरेंद्र मोदी तिथं गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याच्यामुळं त्यांनी प्रकल्पाला स्वतःहून आमच्याकडे असं त्यांनी आव्हान केलं, तर त्याच्यामुळं प्रकल्प त्यांच्याकडे गेले. अच्छा. श्रीमंत गुजरात राज्य झालं. आता बाकीची राज्य म्हणतात नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाला म्हणून त्यांना प्रॉफिट झालं आणि ते मोठ्या स्तरावर गेले, असं काही नाही. अजिबात. अच्छा. तर तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठले चेंजेस करायला पाहिजे? मग महाराष्ट्रामध्ये चेंजेस करणं हे मुख्यमंत्रीच्या सरकारच्या हातात आहे. आपल्या काय हातात आहे? सरकार थोडी आपलं ऐकते. अच्छा, तुम्ही जर मुख्यमंत्री झाले तर तुम्ही काय करणार? नाही, मी आता मुख्यमंत्री होणे एवढा मोठा नाही. मी खासदार आमदार होईल का नाही हीच माहिती नाही, तर मुख्यमंत्री कसा होईल? अच्छा, तुम्ही खासदार झाले तर
जर झालो तरची गोष्ट आहे हा. ती, जर तरला उत्तर देता येत नाही ना. अच्छा, तर तुम्हाला काय वाटतंय की पुढचा प्रधानमंत्री कोण होईल? पुढचा प्रधानमंत्री सत्ता बदल होईल अभिजित दिपकेमुळं, तर 100% सत्ता बदल होईल. हा. कारण जो आता ती काँग्रेस जनता पार्टी जरी राजकीय नाही स्थापन केली, तर मला मनापासून वाटतंय की त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करावा. हा. त्याला वाटत असेल ईडी CBI लावून जर पक्ष फोडत असतील, हा. तर तुमचा राजकीय पक्ष आत्ताची स्थापन जर करायचा असेल हा. तर तुम्हाला कोण फोडणार नाही. हा. आणि येणारी सत्ता तुमची येईल तर तुम्हाला कोण फोडणार आहे? तुमचाच प्रधानमंत्री बसेल त्या काँग्रेस जनता पार्टीचा. बरोबर. मी 100% सांगू शकतो. हा. इथं ना आता कुणाला संधी नाही. हा. कारण जे आता यंग स्टार जे आहे हा. ते मतदान सगळं दिपके साहेबाच्या मागे आहे. त्याने राजकीय पक्ष जरूर खोलावा. ते जर असे म्हणत असतील की आंदोलन कसं वाढवता येईल, किती मोठं होईल, ह्याच्याकडे बघण्याचं आता त्यांनी सोडावं. तुम्हाला जी साध्य करायचं होतं ते तुम्हाला मिळले. तुम्ही कुणाचा बी राजीनामा घेऊ शकताय हे सिद्ध झाले. हा. कुठलंही राज्य जर तसं स्वरूप असेल, त्या पेपर फुटे असतील, आणखीन काही किती घोटाळे असतील, राजीनामा हा देणं त्या मंत्र्याची नैतिक जबाबदारी आहे. एक वेळेस लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री होते आणि रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला म्हणून नैतिक जबाबदारी शिकून लाल बहादूर शास्त्रीने राजीनामा दिलता. हा. त्या नैतिक जबाबदारीने ह्यांनी जास्त दिवस लावले. लवकरात द्या. धर्मेंद्र प्रधानने राजीनामा लवकर द्या पाहिजे. जास्त दिवस त्यांनी खेळत ठेवलं. त्याच्यामुळं 2029ला ह्यांना संधी नाही. ह्यांना बी संधी नाही, काँग्रेसला संधी नाही. अच्छा, तर अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या ह्याच्याने शिक्षण मंत्री कोण झाला पाहिजे? शिक्षण मंत्री कोण झालं पाहिजे असं नाही म्हणता, मी नाही ठरवू शकत. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? ज्या पक्षाचं सरकार येईल तो पक्ष ठरवत असतो की शिक्षण विभाग कुणाला द्यायचा आहे. किमान शिक्षण मंत्रीच नाही, कुठल्या पण पदाचा मंत्री जर झाला तर त्या मंत्र्याला तिथं उत्तर देता आलं पाहिजे. संसदेमध्ये पण देता आलं पाहिजे आणि जनतेला बी देता आलं पाहिजे. सरकार जनतेचं आहे, त्याचं काय त्यांच्या बापाचं नाही कोणाच्या. बरोबर. त्यांना भ्यायला काय हे बी नाही. आम्ही काय बाहेरनं आलो नाही किंवा त्यांच्या विरुद्ध बोलायचं नाही असं मी कुठल्या सरकारविरुद्ध बोलत नाही. पण ज्यांचं सरकार येईल त्यांनी त्या क्वालिटीचा मंत्री त्या पदावर बसवून हे त्यांचं काम आहे, आपलं काम नाही. आपण नाही बसवू शकत किंवा आपलं ते ऐकणार बी नाही. आपण दोघं मिळून गेलो तर शिक्षण मंत्री हे करा ते नाही चालत ना. आपलं कोण आहे ना, आपण पक्षाची माणसं ना, आपण पक्षाची कार्य, आपलं बळ पण नाही. अच्छा, तुमच्या ह्याच्याने शिक्षण पद्धतीमध्ये काय कमी आहे आणि काय चेंज करायला पाहिजे? शिक्षण मंत्री एज्युकेशन सिस्टममध्ये शिक्षण मंत्र्याच्याच हातात असतं बदल करणे. पण त्या व्यवस्थेमध्ये IAS दर्जाचे ऑफिसर असतात ना, त्यांनी सिस्टीम बदलली पाहिजे. इथं IAS ऑफिसर तर प्रत्येक जणच आहे. प्रत्येक जण तुकाराम मुंडे साहेब आहे का? नाही, बिलकुल नाही. प्रत्येकाचा घोटाळा बाहेर काढणारा ती एक टायगर आहे तुकाराम मुंडे साहेब. तसं IAS ऑफिसर नाही. त्याच्यामुळे बदल होणार ना. त्या ठिकाणी तुम्ही अधिकारी, प्रत्येक अधिकाऱ्याला तेवढीच पावर असते, पण तो अधिकारी त्याची अंमलबजावणी नाही करत. अधिकारी जबाबदार, त्याला सरकार जबाबदार. सरकार कुठली करत नाही. सरकार काय करणार त्या माणसाला? IAS ऑफिसर किमान ग्रॅज्युएशन पूर्ण करून 5-5, 6-6 वर्ष स्टडी केलेला असतो, 10-10 वर्ष. आज बघितले तर जीवूरचे बालाजी IAS ऑफिसर 10 वर्षानंतर त्यांनी वाचलं काय नाही, लय वाचलेलं आहे. शिक्षण मंत्र्यांनी किंवा त्या सिस्टीमच्या मंत्र्यांनी काय वाचलेलं नसते. जे आपण थोडंफार टाइमपास पक्षाचं काम करून झालेलं असतं. असं बी म्हणता येत नाही की ती मंत्री झाला म्हणजे त्याला काय येत नाही. त्या पक्षासाठी त्यांनी जिंदगी पानाला लावलेली असते. 60-60 वर्ष गेली लोकांची, पण आमदार होता आलं नाही. काय वन टाइमला झटक्यात 25-26 वर्षाचं पोरग झाले. अच्छा. त्या व्यक्तीने त्या
पक्षासाठी काम केलेलं असतं, त्याच्यामुळे ती व्यक्ती त्या पदावर असतो. तसं पण नाही म्हणतो ह्याला कशाला शिक्षण मंत्री, ह्याला कशाला, ते पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्ष त्याच लोकांना संधी देतो, कुणाला त्यांच्या. पण आता भाजपमध्ये काय झालंय, बाहेरनं सगळ्या पक्षाची लोक घेतल्यात. आता भाजपच्याच लोकांना जागा नाही. आता भाजपमध्ये जी ओरिजिनल भाजप आहे ती अटल बिहारी वाजपेयी साहेबाची जी भाजप होती, प्रधानमंत्री होते अटल बिहारी वाजपेयी साहेब. ज्यावेळेला राजीनामा द्यायची पाळी आली त्यावेळी अटल बिहारींची वाक्य आहेत, सत्ता आएंगी भी सत्ता जाएंगी भी, देश तो चलते रहना चाहिए. अटल बिहारी वाजपेयी होते. आता हे शिक्षण मंत्री राजीनामा देवाकडे तोंड करत होता. त्याने जर अटल बिहारी साहेबाचा आदर्श ठेवला असता तर वन झटक्यात राजीनामा देऊन निघून जायला पाहिजे. बरोबर आहे. देशाचा प्रधानमंत्री पाय उतार होताना हसत गेला, चाललो मी, अल्पमतात आलं, चाललो मी घरी. सत्ता तरी येणार आहे, आज तुमची, उद्या आमची, परत आमची, उद्या तुमची, होतच राहत सत्ता कायमस्वरूपी. आता जरी वाटत असेल यांना आम्ही सत्तेत आहे, उद्या तुम्ही सत्तेत नसणार, त्यावेळेस तुम्ही काय करा. बरोबर आहे. CBI, ED हे सगळे तुमच्या मागं परत ज्यांची सत्ता येईल ना ती 1001% तुमच्या प्रत्येकाच्या मागं लावणार आहे. कारण तुम्ही ती केलंय म्हणल्यावर निवडून आलेली बरोबर तीच करणार आहे. बरोबर आहे. तुम्ही आज शिक्षण व्यवस्था बदलण्याच्या ऐवजी तुम्ही काय करताय, ह्याचा पक्ष फोड, त्याचा पक्ष फोड, ह्याला संपव, त्याला संपव. उद्या तुम्हाला बी संपवणारे लोक आहेत. बरोबर आहे. तुम्ही सुधारणा करण्यापेक्षा जास्त जर तुम्ही फोडाफोडीत रमले तर उद्या तुमचा मटका फुटणारच आहे की. बरोबर आहे, 100% बरोबर आहे. आता तुम्हाला काय वाटतं का की ॲक्च्युलीमध्ये एज्युकेशन सेक्टर झाला, आता दुसऱ्या सेक्टरमध्ये कुठल्या सेक्टरमध्ये बदल करायला पाहिजे? हेल्थ सेक्टर. तसं म्हणलं तर आरोग्यावर विचारलं. हां, आरोग्याच्या ह्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते, ना मस्जिद होगा, ना दरगाह होगा, ना मंदिर होगा, इस देश में अस्पताल और शिक्षण व्यवस्था ये चाहिए. देश में बदलाव लाने के लिए ये दोनों चीज़ इतनी अच्छी होनी चाहिए कि किसी देश के अंदर क्वालिटी नहीं होना चाहिए कि भारत देश के अंदर ये क्वालिटी होना चाहिए. कौन सी? शिक्षण और अस्पताल. एक मंदिर खड़ा होगा तो हजारों भिखारी खड़े होंगे, एक अस्पताल खड़ा होगा तो हजारों डॉक्टर खड़े होंगे, एक शिक्षण संस्था खड़ी होगी तो हजारों विद्यार्थी अच्छी शिक्षा लेके बढ़ेंगे. तर आपलं चाललंय मस्जिद, दर्गा, मंदिर हिथंच भांडणं चालले. पण त्याच पॉईंटला आपण काय अडकलोय? ते ह्यांनी काय बदलीच केलं नाही तर अडकणार ना. आता बघताय ना हे वाद तर त्या. आता रामराज्य हे भारत देशाचा भाग आहे. अयोध्या हे रामाचं राज्य होतं, हे मला मान्य आहे. राम मंदिर उभारणं ही काळाची गरज होती, उभा बी केलं. आता किती कोटीचं दान चोरी झालं तुम्हीच उत्तर द्या त्याचं. बरोबर आहे. आणि काका अजून एक गोष्ट बोलायची मला की ॲक्च्युलीमध्ये आहे ना, लाईक मागच्या जे बी वर्ष झाले त्या वर्षामध्ये चायना कुठं गेला आणि आपण कुठं आहे? चायना देश आपल्यानंतर स्वातंत्र्य झालं. आपल्यानंतर 6 वर्षांनी चायना झाला. पण चायना सिस्टीम हे तथागत भगवान गौतम बुद्धाला मानणारी. अच्छा. विद्या नाही चाहिए, बुद्धा चाहिए, इसलिए चायना आगे है. आपल्याकडे चाललंय. त्यांच्या तिकडं काय सिस्टम आहे म्हणजे एज्युकेशनची, ना आपल्या इकडं काय म्हणजे सिस्टम आहे? त्यांची 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर सिस्टीमच बदलते. आपली जे ITI आणून ठेवलंय, किती वर्ष झाले ITI करावं. ITI मधनं काय शिकवतात? गवंडी काम कसं करायचं, अच्छा, सुतार काम कशी कला वाढवायची, नळ फिटी, हे. तर अमेरिकेमध्ये, चायनामध्ये काय चालतं? 5 वर्ष कुठल्या IIT विभागात काय चाललंय, परत इस्रोच्या विभागात काय चाललंय, पृथ्वीचा अभ्यास केला, सखोल अभ्यास केला जातो, चंद्र, सूर्य, तारे, ग्रहांचा अभ्यास केला जातो. तसं प्रोत्साहन भारतात नाहीच ना कधीतरी. आणि त्याला निधी पुरवठा पण विद्यावत वेतन बी नाही. तर ती डिझेल मेकॅनिकल करा, वेल्डर करा, सुतार करा, गवंडी करा, हेच चाललं. किती पुढे जाणार? किती वर्षाची बिल्डिंग तशीच आहे, शिक्षण तीच आहे,
कधी 65% वाल्याचा वेल्डरला नंबर लागायचा तर 80% वाल्याचा डिझेल मेकॅनिकलला नंबर लागायचा. अच्छा. त्याचा काही फायदा नाही. दर्जेदार क्वालिटीचं शिक्षण हे केंद्र सरकारने उभा करणं, हे केंद्राच्या हातात आहे. केंद्र काय उभा करत नाही. आणि मी असं बघितलं आहे की प्रॅक्टिकल एज्युकेशनचा पण खूप जास्त कमतरता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अनएम्प्लॉयमेंट खूप वाढत चालली. तुम्हाला काय वाटतं? जे तुम्हाला वाटतंय तेच मला वाटतंय. इथनं पुढं आपल्या भारताची आता ही जनगणना सादर नाही झाली, हां, पण चीनच्या पण पुढं आपला आकडा जातोय. आहे 186, 87, 88 करोडच्या पुढे. बरोबर आहे. तर जशी भारताची लोकसंख्या वाढती तशी पृथ्वी वाढत नाही, भूभाग वाढत नाही. काही दिवसांनी वडापावसाठी फोन होतील. आताच झालेले ते पर्वती पायथ्याला. अच्छा. एका 25 रुपयाच्या वडापावसाठी गुन्हेगारांनी त्या गाड्यावाल्यावर मारला, खलास केलेला आहे. अच्छा. कधी झालं ते? त्याला दोन एक वर्षापूर्वीची गोष्ट. 2-1 वर्षापूर्वी. ओके. एक 7-8-10 महिन्यापूर्वी भेळवाल्यावर हल्ला केला. भेळ का दिली नाही, पैसे कामधंदा न म्हणजे आपली स्वतःची प्रगती न करणे, दुसरा कमवतोय ह्याच्याकडून खंडणी मागणे. आत्ता त्या संतोष गावड्यावर काल परवा दिवशीच हल्ला झाला. 22 तोळं सोनं म्हणजे 11 लाख रुपयाचं रिअल इस्टेट एजंट होते संतोष गावडे. तिघांनी येऊन त्यांच्या तोंडाला गोळी लागली, पिस्तूलमधनं गोळी मारली, चेहरा डॅमेज झाला. अच्छा. आणि आमदाराचा फायदा घेऊन ते 22 तोळं त्यांनी पळून. हां, म्हणजे दुसऱ्याच्या मालमत्तेवर डल्ला हाणण्यात आपली व्यवस्था जास्त झाली. हां. म्हणजे त्याच्याकडे किती आहे त्याच्यावर लक्ष ठेवून, पाळत ठेवून गुन्हेगारांचं स्वरूप वाढतंय ना. गुन्हेगाराचा कमीत कमी 10 गुन्ह्याच्या नंतर सरकारने एन्काउंटरच काढायला पाहिजे गुन्हेगाराचा. बस थाडकीनं ठोकून द्यायचं, रेप ठोकून द्यायचं. जर तसं सिस्टीम असेल ना, त्याला खरंच ठोकणे गरज. पण तसं कायदा आपल्याकडं नाही. ठोकायचं म्हणलं तर एखाद्याच्या IPSच्या मनात आलं तर मध्ये एका डॉक्टर मुलीवर रेप झाली. मद्रास का चेन्नई साईडला, एवढं एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण आरोपीला ठोकला. आता मध्ये सुलतान शेख नाव आहे, सुलतान शेखच आहे वाटतं. त्याचं वय 20 वर्ष, गुन्हे 21. पोलिसांनी धिंड काढली तर मानव आयोगाने त्या पोलिसांना नोटीस दिल्या. तुम्ही एखाद्याचं नाही, मानव आयोगाला कळायला पाहिजे. पोलिसांना नोटीस देण्याची काय गरज आहे? हे जर दररोज 10 लोकांचं नुकसान आहे, तुमचं मानव आयोगाचं ऑफिस फोडायला लावा त्याला नेऊन. बरोबर आहे. लोकांनी तिळतिळ करून पोट तोडून पैसे ठेवून गाड्या घेतलेल्या असतात, घरं घेतलेली असतात. तिथं ह्याने जाऊन दहशत करा का? ह्याच्या काय बापाचं आहे का ते? बरोबर ना. पोलिसांना नोटीस म्हणजे मानवी आयोगाने हे पूर्णपणे चुकीचं केलं माझ्या मनानुसार. एकटा म्हणतो म्हणजे नाही, पूर्ण चुकीचं. अरे चांगलं काम त्या पोलीस ऑफिसरने ह्याला लोकात आणून ठोकला नसता, ही सुटले ह्याने आणि 10 गुन्हे केले असते ना. बरोबर ना. आता त्याच्यावर जरा बसली. तुम्ही बघितलं असेल ते व्हिडिओ पण त्यांचा व्हायरल आहे. सुलतान शेखच नाव आहे वाटतं त्याचं. 20 वर्षाची. आता ते 20 वर्षात जर असले 21 गुन्हे करतोय गंभीर स्वरूपाचे, पुढील आणखीन 21 वर्षात 55-60 गुन्हे करेल ना. बरोबर. बेसिक मर्डर करेल. बरोबर आहे. त्याला मानवी आयोग काय करायचं? तुमच्या घ्याना मर्डर करून लोकांची करण्यापेक्षा तुम्हाला सरकारने बसवलं, तुम्ही काढा. मग पोलीस चांगलं काम करत असतील तर त्या पोलीस व्यवस्थेला दाबवायचं काम मानव आयोग करायला लागला. म्हणजे ह्याच्यामध्ये पॉलिटिशियन बी इन्व्हॉल्व असू शकतात असं वाटतं का? नाही, पॉलिटिशियनचं काय, प्रत्येक गोष्टीत पॉलिटिशियन येत नाही. एकदा आरक्षण मिळलं की तिथला कुठला मंत्री हस्तक्षेप करू शकत नाही आणि त्यांना करता येत नाही. एखाद्याचं जात पडताळणी, एखाद्याचं प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र जर अवैध ठरलं, समजा अमरावती लोकसभा मतदारसंघ, त्या नवनीत कौर तिथनं त्या निवडून आल्या, त्यांचं प्रमाणपत्र अवैध होतं, पुरावे सादर करून आणखीन अवैध ठरलं नाही. तसं
तिथलं पद जातं ना. हम्म, तुमच्याकडे खरेच पेपर असेल, हम्म, समजा कुठल्या पण जातीचा असू द्या, SC कॅटेगरीचा असू द्या, OBCचा असू द्या, परत STचा असू द्या, हम्म, ओपनचा असू द्या, हम्म, तुम्ही जर तिथं तुमच्याकडे ओरिजिनल तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे, हम्म, पण त्या निर्णय अधिकाऱ्याने जर अवैध ठरवलं, हम्म. सगळी पडताळणी करूनच अवैध ठरवतो ना. हो बरोबर आहे. बिनमोकार ही तर कुठला राजकीय हस्तक्षेप होत नाही, कुठला मंत्री काय करू शकत नाही ना. याला मुख्यमंत्री, याला प्रधान. आज माझ्याकडे जर प्रमाणपत्र आहे SCचं, हम्म, याला प्रधानमंत्रीच काय, सुप्रीम कोर्ट बी अवैध ठरवू शकत नाही, मी लिहून देतो ना. अच्छा. हम्म, हम्म, तसं तुम्ही मधूनच डुप्लिकेट आणून निवडणुकीसाठी उभं राहिले आणि परत जर पुढच्या अपोजिटवाला पडला आणि त्यांनी केस दाखल केली हम्म, आणि तुमच्याकडे खरंच डुप्लिकेट आहे हम्म, हे त्याला माहिती असते, हम्म, म्हणून केस टाकतो ना. हम्म. उगत नाही टाकत. बरोबर. ओरिजिनल आहे म्हणलं ते काय टाकत. हा ना, बरोबर आहे. माझ्याकडे SCचं ओरिजिनलच आहे. हम्म, उद्या कदाचित मी लढवलीच, हम्म, जात पडताळणी 6 महिन्यानी असती, हम्म, पण ती जात पडताळणी मी माझ्याकडे आहे. हम्म. मी जर निवडून आलो आणि कोणी केस टाकली तर मी मला कुठं आव्हान दिलं तर ते वैध ठरलं, अवैध नाही ठरणार. अच्छा. ओरिजिनल आहे. हम्म. बरोबर आहे तुमचं. आणि आजकाल मी बघितलंय की डुप्लिकेट डॉक्युमेंट चा लय धंदा चालू आहे. ॲक्च्युली आधार कार्ड, पॅन कार्ड डुप्लिकेट पण काढता येतं. डुप्लिकेट नाही म्हणता येत. तुमचं ओरिजिनल असेल जर हरवलं तर दुसरी कॉपी मिळच तुम्हाला. हम्म. ते सगळ्या गोष्टीची नाही पण बांगलादेशातून जे माणसं आहेत भारतात राहतात अवैध, त्यांच्याकडे डुप्लिकेट सापडतं. तो जॉब बनवून द्या. तुम्ही देशा अंतर्गत विचारताय. आता पहिलं मला वाटलं तुम्ही देशातलं विचार. अच्छा, आता आपण देशाबाहेरचं बोलू. हा, ते तुम्ही आता बांगलादेशचं बोलायला लागला. हम्म, तर बांगलादेश हा आपला मित्र देश आहे. हम्म, ते जर व्हिसा घेऊन आले हम्म, तर बांगलादेशाला आपण राहू देऊ शकतो. हम्म, आपल्या सरकारची जबाबदारी असते. हम्म, ते व्हिजा व्यतिरिक्त हम्म, जर जास्त दिवस राहिले, एक दिवस, हम्म. त्यांना सजा होऊ शकते किंवा यारवाड्याला नेऊन त्यांच्या सरकारच्या ताब्यात देण्याची सोय भारत सरकारकडे आहे. हम्म. आता तिथलं सरकार कोसळलं. हसीना शेख दिल्लीत राहायला आहे. हम्म. ते आता काय मध्ये पत्रकार परिषद 2-3 दिवसापूर्वी घेतली होती. त्या डिसेंबर अखेर जाणार आहे पुढं बांगलादेश. ते आपला मित्र देश आहे, काही शत्रू देश नाही. आपण स्वतंत्र होण्यासाठी आपणच मदत केली, म्हणजे आपण नाही, आपल्या देशाने मदत केलेली आहे. बरोबर. आणि बांगलादेश स्वतंत्र पाकिस्तानपासून करण्यासाठी सर्वोपरी भारत देशाने मदत केली. त्याच्यामुळं बांगलादेशी अवैधरित्या जर वेश्या व्यवसाय चालवणारी जर असतील तर त्यांना लवकरात लवकर पोलीस यंत्रणा बंदोबस्त करणं हे पोलिसांकडे, आपला भाग नाही काहीच. अच्छा. आणि मला अजून एक लास्ट प्रश्न विचारायचा आहे काका तुम्हाला. तिसऱ्या विश्वयुद्धाबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता 2 झाली. तिसऱ्या जागतिक महायुद्धाबद्दल बोलायचं झालं तर आपल्याकडे साधन सामुग्री, आपल्याला जी पुरवठादार रशिया आहे. बरोबर. संयुक्त राष्ट्र संघात 193 देश आहेत. इस्रायल. संयुक्त राष्ट्र संघात 193 देश. त्याची एक मीटिंग होती. अध्यक्षपद जातं. ते 5 देश असतात. 5 देशाकडं नोटोचा अधिकार आहे. आपल्या देशाकडे नाही. आपल्या देशाचा प्रयत्न आहे की आम्हाला नोटाचा अधिकार तिथं मिळावा. कुठं? संयुक्त राष्ट्र संघात. आपल्याला आणखीन मान्य नाही केला. प्रोसेसमध्ये मिळेल, अगर नाही मिळेल माहिती नाही. अमेरिका युद्धावर किंवा आर्मीवर अमेरिका जेवढा खर्च करते तेवढा आपला देश करत नाही. इतर काही देश आहेत ते करतात. रशिया झालं, परत चीन झालं, सार्कमधले काही देश आहेत ते गट असतात. सार्क हे वर जे तुम्हाला तिथपर्यंत जेवढं मी बोलेल तेवढं तुम्हाला परत प्रश्नच विचारायला येणार नाही. मी लांब गेलो ना पुढे तर तुम्हाला विचारायला येणार. आपल्याला नाटोचा अधिकार भेटल्यावर काय वाटतं तुम्हाला, काय होईल? चांगलीच गोष्ट आहे. संयुक्त राष्ट्र संघाचं हार्दिक अभिनंदन माझ्यातर्फे. कारण की मी असं ऐकलं, माझा मित्र म्हणला होता
की आपल्याला नाटोचा जर अधिकार भेटला तर पाकिस्तान आपण उडू शकतो? आपण पाकिस्तान उडवून काय करणार? अच्छा. पाकिस्तान आपल्या नादीच लागत नाही तर मेलेल्या सापाच्या नादी लागून काय करणार? सराव असं सुटणार आहे ना. पाकिस्तानच पुणे एवढा आहे. अच्छा, नाटोचा अधिकार काय असतो जरा? नाटोचं जर युद्धाच्या ह्याच्यात जर समजा कुठल्या ह्याला आपल्याला समर्थन पाहिजे असं तर ते 5 देश आहेत तेच ठरवतात. बाकीच्या देशांना चान्स नसतो. मग त्याच्यात तुम्ही शस्त्र खाली ठेवण्याचा एक करार होतो. युद्धबंदी करायचं का नाही, सशस्त्र पुरवठा, हे नाटोचा हा विषय अलग विषय आहे. त्याच्यावर तुम्हाला तेवढं बोलता बी येणार नाही. मी वेगळीकडे बोलून तुमचा प्रश्न तिसरीकडे जाईल. बरोबर आहे तुमचं. तुमच्या ह्याच्याने आता एक लास्ट प्रश्न आहे, भेटू शकतो का नाही? किती वर्ष लागतील अजून आणि किती वर्षापासून चालू आहे? ते जे संयुक्त राष्ट्रसंघाचे जे 10 सदस्यीय देश आहेत, आपला देश बी संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य देश आहे 1945 पासून. आता प्रोसेसमध्ये भिन्न ही प्रधानमंत्र्याचा अधिकार आहे, आपला नाही. ह्याची मागणी करणं प्रधानमंत्र्याच्या हातात. किती वर्षापासून चालू आहे? हे तर आपण सामील असल्यापासून आणखीनपर्यंत चालूच आहे. अच्छा. आणि तुम्हाला काय वाटतं मग कधीपर्यंत? 5-10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष? मला तर वाटतं तुरंत मिळाला पाहिजे. तुरंत मिळलं पाहिजे. बरोबर आहे. मला वाटतं तुरंत मिळाला पाहिजे. मी कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, पहिलं सांगितलं. मला यांचं काय तुम्ही जी प्रश्न विचारताय त्याच्यावर मी बोलतोय. बरोबर आहे. मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. ते काय ते कॉक्रोच जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे का? मी नाही. पण बोललो ना, अरे त्यांनी केलंय. तुम्ही म्हणले त्यांचे आईबाप असे म्हणले, त्यांनी दुसऱ्यासाठी केलेल्या गोष्टी बोलायला काय हरकत आहे? बरोबर आहे काका, धन्यवाद. भेटून चांगलं वाटलं तुम्हाला. अजून पार्टी घेऊ आपण.